मित्रहो नमस्कार. शिवदुर्ग या किल्ल्यांच्या मालिकेत आजचा किल्ला आहे किल्ले विजयदुर्ग. आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे. आज्ञापत्रात आलेले शिवरायांचे हे आरमारासंबंधीचे विचार राजांची दूरदृष्टी दाखवतात. सागरी सीमा बळकट करायच्या हे आमच्या राजाला 350 वर्षापूर्वीच जाणवलं होतं. आणि नुसतं जाणवलं नाही तर त्यासाठी त्यांनी स्वतःचे आरमार उभारले आणि त्या आरमाराला भक्कम पाठबळ उभे केले, ते एकापेक्षा एक अशा जलदुर्गांचे. असाच एक शिवरायांचा जबरदस्त जलदुर्ग म्हणजे किल्ले विजयदुर्ग. याचं आधीचं नाव होतं घेरिया. कदाचित इथे जवळच असलेल्या गिरिये या गावावरून हे नाव पडलं असावं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यात वाघोटण नदी समुद्राला ज्या ठिकाणी मिळते तिथे तीनही बाजूंनी समुद्राचं पाणी आणि एका बाजूनी जमिनीने वेढलेल्या जागी घेरिया उर्फ विजयदुर्ग किल्ला उभा आहे. शिलाहार राजांनी इसवी सनाच्या 12व्या शतकात घेरिया दुर्ग बांधल्याची नोंद मिळते. म्हणजे जवळजवळ 9 शतकांचा साक्षीदार असलेला हा किल्ला शिलाहाराकडून पुढे यादव आणि त्यानंतर 1354 साली हा किल्ला आणि सगळाच प्रदेश विजयनगरच्या साम्राज्याच्या ताब्यात आला. त्यानंतर पुढे बहमनी, आदिलशाही आणि इसवी सन 1653 शके 1575 विजयनाम संवत्सरात हा किल्ला शिवाजी महाराजांकडे आला. मूळच्या 5 एकराचा विस्तार असलेला घेरिया किल्ला पाडून राजांनी तिथे जवळजवळ 17 एकर एवढ्या परिसरात तिहेरी तटबंदी असलेला बुलंद, बेलाग आणि बळकट असा विजयदुर्ग किल्ला उभा केला. पोर्तुगीज, इंग्रज या समुद्री शत्रूंच्या उरावर एक बळकट ठाणं राजांनी उभं केलं. त्यासाठी त्यांनी 2.5 लाख रुपये खर्च केले आणि हा जबरदस्त विजयदुर्ग किल्ला छत्रपती शिवरायांच्या कालखंडानंतर सुद्धा पुढे 100 वर्ष सिंधू सागरावर आपलं वर्चस्व राखून होता. घेरियाचा उल्लेख अगदी पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी या प्राचीन ग्रंथात बायझंटियान या नावाने येतो. पुढे इसवी सन 778 साली उद्योतन सुरी या जैन मुनींच्या कुवलय माला कहा या ग्रंथात सिंधू सागराच्या काठी असणाऱ्या विजयनगरी या बंदराची माहिती येते. 1538 मध्ये डोम जो कास्ट्रो या पोर्तुगीज प्रवाशांनी घेरिया किल्ल्याला भेट दिल्याची नोंद आहे. ट्रॅव्हर्नियर या प्रवाशांनीही 1650 मध्ये विजापूरकर आदिलशहाच्या घेरिया नावाच्या किनारी किल्ल्याला भेट दिल्याचा उल्लेख आहे. प्राचीन काळी विजयदुर्ग किल्ला असलेली भूमी एका किनाऱ्यानजीकच्या खडकाळ बेटाच्या स्वरूपात होती. कालांतराने मुख्य भूमी आणि बेट यामधील उथळ समुद्री भागात वाळूचं संचयन होऊ लागलं. त्यामुळे हे बेट मुख्य भूमीशी जोडलं गेलं. अशा भूबद्ध द्वीपाला भौगोलिक परिभाषेत टॉबोलो म्हणजेच भूबद्ध सेतू असं म्हणतात. शिवरायांनी मूळच्या घेरिया किल्ल्याच्या जागी 17 एकर क्षेत्रफळाच्या जमिनीवर तिहेरी तटबंदीमध्ये 27 बुरुज जडवलेला एक नवा दुर्ग निर्माण केला. या 27 बुरुजांपैकी 3 बुरुज हे 3 मजली आहेत. किल्ल्याचा मुख्य प्रवेश मार्ग उत्तरेकडून आहे. त्या मार्गावर पहिला दरवाजा, जिभीचा उर्फ मुख्य दरवाजा आणि त्यानंतर गोमुखी रचनेचा पूर्व दरवाजा अशी प्रवेशद्वारे आहेत. हा रस्ता म्हणजे आग ओकणाऱ्या तटबंदीने वेढलेला जणू चक्रव्यूहच आहे. येते जाते मार्ग चुकवून मुख्य दरवाजा बांधावा म्हणजे शत्रूला सहजासहजी आत येता येऊ नये ही आज्ञापत्रातील राजांची दृष्टी इथेही पाळलेली दिसते. महाद्वाराच्या माथ्यावर नगारखाना आहे. शत्रूवर विजय मिळवून आपलं सैन्य परत येत असताना इथे नगारा वाजवला जात असावा. किल्ल्यात प्रवेश केल्यावर पोलीस चौकी समोर रचून ठेवलेले तोफगोळे बघायला मिळतात. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूला आपल्याला खलबत खाण्याची इमारत दिसते. तिथून पुढे सदरेची भव्य इमारत दिसते. सदरेच्या पुढे एक चुन्याचा घाणा आहे. पुढे बुरुजावरच बांधलेल्या 2 मजली इमारती दिसतात. त्यांना माडी असं म्हणतात. तटबंदीच्या आतल्या बाजूला खाली अनेक उद्ध्वस्त चौथरे पाहायला मिळतात. बुरुज, तटबंदीतील जंग्या, तोफांसाठी ठेवलेले झरोके आणि बुरुजावर पाण्यासाठी ठेवलेल्या दगडी दोणी पाहण्यासारख्या आहेत. गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो.
समुद्रापासून 32 मीटर उंच असलेल्या या बुरुजाला खूब लढा किंवा 12 तोफा बुरुज या नावाने ओळखतात। या बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीच्या आत कमानी असलेला बोगदा बनवलेला आहे। त्यात काही तोफगोळे ठेवलेले दिसतात। किल्ल्यातल्या भवानी मंदिराच्या जवळच उजव्या बाजूला काही सिमेंटचे ओटे पाहायला मिळतात। त्याला साहेबांचे ओटे किंवा साहेबाचे कट्टे असं म्हणतात। नॉर्मन लॉकियर या शास्त्रज्ञाला सूर्यग्रहणाच्या वेळी इथून प्रथम हेलियम वायूचा शोध लागला आणि ती जागा विजयदुर्ग किल्लाच होती अशी आजपर्यंत समजूत होती। मात्र पुढे यावर जास्त संशोधन झाल्यावर हेलियमचा शोध आधीच लागलेला आहे। पुढे सन 1898 साली विजयदुर्ग इथून दिसणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणासाठी नॉर्मन लॉकियर हा इथे आला आणि आपली उपकरणं ठेवण्यासाठी त्यांनी ओटे बांधवून घेतले। त्यांनाच आज साहेबाचे कट्टे म्हणतात। पण हेलियम आणि विजयदुर्गाचं नातं काही संपत नाही। 18 ऑगस्ट हा दिवस जगभरासारखाच विजयदुर्ग इथे सुद्धा हेलियम दिवस म्हणून साजरा केला जातो। किल्ल्यात एक लहान आणि एक प्रचंड मोठा हौद बघायला मिळतो। मोठ्या हौदात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत। दोनही हौद कोरडे आहेत। पावसाचे पाणी साठवण्यासाठी हे दोन्ही हौद बांधण्यात आले होते। साठवलेले पाणी जमिनीत मुरू नये म्हणून हौद बांधताना शिशाचा वापर केलेला दिसतो। हौदाच्या पुढे असलेल्या इमारतीत खालच्या मजल्यावर धान्य कोठार होते। इमारत पाहून पुढे गेल्यावर जखिणीचे मंदिर आणि त्यासमोर ठेवलेली जखिणीची तोफ पाहायला मिळते। सन 1671 मध्ये शिवाजी महाराजांनी विजयदुर्गच्या डागडुजी दुरुस्ती मजबूतीसाठी तब्बल 10,000 होनांची तरतूद केलेली दिसते। शिवरायांचा अकाली मृत्यू आणि शंभू छत्रपतींची 8-9 वर्षांची धामधुमीची कारकीर्द संपल्यानंतर कान्होजी आंग्रे ह्या व्यक्तीची कारकीर्द कोकणात सुरू झाली। विजयदुर्गाच्या आश्रयाने आंग्रे यांचा आरमार सिंधू सागरात संचार करणाऱ्या आणि मराठी सत्तेचं दस्तक न बाळगणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ला करी आणि ती लूट देशकार्यासाठी वापरीत असत। मराठी आरमाराचा वचक एवढा वाढला की ह्या बलशाली नौदलाची भीती पाश्चात्य व्यापाऱ्यांना वाटू लागली। इथूनच मग पाश्चात्यांनी विजयदुर्गावर हल्ले करण्याचे अनेक प्रयत्न केले। 17 एप्रिल 1718 ते 18 जून 1718 या काळातील इंग्लिश आरमाराचा हल्ला कान्होजींनी परतवून लावला। 1720 मध्ये वॉल्टर ब्राऊनच्या नेतृत्वाखालील इंग्लिश आणि पोर्तुगीजांच्या संयुक्त हल्ल्याला तोंड देताना कान्होजींची 16 गलबतं कामी आली। पण पुढे 1720 एप्रिलमध्ये शार्लोट ही इंग्रजांची लढाऊ नौका आंग्रे यांनी पकडून विजयदुर्गाजवळ आणली। 1723-24 मध्ये डचांचा हल्ला, 1736 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं ईस्ट इंडियन डर्बी हे 20 तोफा असलेलं जहाज, 1740 साली फ्रेंचांचं ज्युपिटर हे लढाऊ जहाज अशी परकीयांची विविध जहाजं मराठी आरमारांनी जाळबंदी केली। समुद्रावर एक प्रकारे दहशत बसवली। 1718 साली मुंबईचा गव्हर्नर चार्ल्स बून याला आंग्रे आणि विजयदुर्ग सलत होते। पावसाळ्यात कान्होजींची जहाजं बंदरात नांगरून ठेवलेली असतात आणि कान्होजींच्या मुलीचं लग्न अशी वेळ साधून 9 जून 1719 रोजी इंग्लिश जहाजं विजयदुर्गाकडे रवाना झाली। मेजर व्हेन यांनी विजयदुर्गाजवळ आरमारी नाकाबंदी सुरू केली। किल्ल्यावरून कुठलाही प्रतिकार होत नाही हे पाहून किल्ला घेण्याच्या निमित्ताने कप्तान कास्ट्रोनी सैनिक उतरवून पुढे पाठवले। तोच किल्ल्यावरून बंदुकी, बाण आणि भाल्यांचा मारा सुरू झाला। दलदलीत सापडलेले अनेक इंग्लिश सैनिक ठार झाले। जगली वाचलेली मंडळी छोट्या होड्यातून कशीबशी जहाजापर्यंत पोहोचली आणि पराभूत होऊन मुंबईकडे निघून गेली। शिवरायांनी बांधलेल्या या विजयदुर्गचा हा किल्ला असा काही बलाढ्य बांधला होता की समुद्रातून त्यावर तोफेतून गोळे टाकले तर ते किल्ल्यावर पडेना आणि जवळ आले तर जहाजे फुटू लागली। तो एक मोठा चमत्कार होता। भक्कम विजयदुर्ग आणि तेथील बलाढ्य मराठी आरमार मुंबईकर इंग्लिशांच्या कायमच डोळ्यात खुपत असे। अतिशय गुप्तपणे आणि रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत मुंबईच्या इंग्रज मंडळींनी 3 मजबूत युद्धनौका विजयदुर्गाकडे पाठवल्या। त्यांच्या तोफांचा मारा होईल इतकं जवळ जाऊन विजयदुर्गाची तटबंदी जायबंदी करायची, त्या भगदाडातून आपलं सैन्य विजयदुर्गात घुसवायचं आणि मराठी आरमाराचं कंबरडं मोडायचं असा डाव मांडला।
हीच ती ऑपरेशन विजयदुर्ग मोहीम. इंग्लिशांनी हे कारस्थान नुसतंच आखलं नाही तर ते प्रत्यक्षातही आणलं. मात्र ते यशस्वी झालं नाही. एकामागून एक अशा या युद्धनौका भर सागरातून रात्रीच्या अंधारात विजयदुर्गाकडे निघाल्या. त्या भर वेगातील युद्धनौका विजयदुर्गापासून 100-150 मीटर अंतरावर असताना अचानक बुडाल्या. ते कसं झालं याचा उलगडा तेव्हा काही झाला नाही. मुंबईच्या सागरी इतिहास संस्था म्हणजेच मेरीटाईम हिस्ट्री सोसायटी आणि नौदलाच्या संग्रहालयाचे क्युरेटर असणारे कमांडर A.V. गुपचूप यांच्यामुळे पोर्तुगीज आर्काइव्हजमधून एका अपरिचित घटनेची माहिती मिळाली आणि त्यातूनच एका ऐतिहासिक प्रसंग घडवणाऱ्या समुद्र पातळीखाली असणाऱ्या भक्कम भिंतीचा शोध लागला. या मोहिमेचा एक जीर्ण कागद कमांडर गुपचूपांच्या हाती लागला. लिस्बनच्या पोर्तुगीज दप्तरखान्यातील हा मोडी लिपीतील मजकूर जेव्हा नीट वाचला तेव्हा या घटनेचा पाठपुरावा करण्याचं गुपचूप साहेबांनी ठरवलं. सागर तळाशी प्रदीर्घ संचार करण्यासाठी स्कुबा डायव्हिंग हे तंत्र आणि पाण्याखालील प्रकाश चित्रण करणारं तंत्र त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी शिकून घेतलं. त्या पाणबुडी मोहिमेत विजयदुर्ग किल्ल्यापासून 100-150 मीटर अंतरावर समुद्राच्या ओहोटीच्या वेळीही पाण्याखाली राहील अशी जाडजूड भिंत समुद्रातच बांधलेली त्यांना आढळली. तिथे काढलेल्या प्रकाशचित्रांचा तज्ज्ञांनी अभ्यास केल्यावर हे बांधकाम 17व्या शतकाच्या मध्यातील असावं असा निष्कर्ष काढला. शिवाजी महाराजांनी घेरिया किल्ल्याच्या जागी तिहेरी तटबंदीचा विजयदुर्ग उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदी बांधून घेतली असेल का? त्याच अदृश्य तटबंदीला इंग्लिश युद्धनौका धडकल्या आणि रसातळाला गेल्या असाही निष्कर्ष काढता येतो. महाराष्ट्राच्या दुर्ग बांधणीतला हा एक अज्ञात पैलू आणि त्यातील दुर्ग रचनेचं स्थापत्य उघडकीला आलं. डिसेंबर 1985 ते 1997 या काळामध्ये डॉक्टर शीला त्रिपाठी या गोव्याच्या समुद्र विज्ञान संस्थेतर्फे म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीतर्फे केलेल्या एका मोहिमेच्या सदस्या होत्या. त्यांनी या बांधकामाचा पुन्हा तपास केला तेव्हा जहाजाचे अवशेष आणि काही तोफगोळे त्यांना या भागात मिळाले. पुढे आंग्रे यांचे आरमार संपले. ही साऱ्या मराठी राज्यावरच आपत्ती होती. म्हणून माधवराव पेशव्यांनी 1764 साली आरमाराची धुरा सोपवली ती आनंदराव धुळप यांच्या खांद्यावर. हे धुळप जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे वंशज. माधवरावांनी त्यांना सुभेदार निस्बत सुभा आरमार असा हुद्दा दिला. आनंदराव त्यानंतर पुढे कृष्णराव यांनी आंग्र्यांची उणीव कधीही भासू दिली नाही. आंग्रे यांच्या इतकाच दबदबा धुळपांनी निर्माण केला. 12 ते 19 मार्च 1772 या काळात पोर्तुगीजांच्या संतान या 40 तोफा बाळगणाऱ्या जहाजाशी धुळपांच्या नौदलाची लढाई झाली. त्या धुळपांनी ही जहाजं तर पकडून आणलीच पण संतांवरची डोलकाठीही त्यांनी विजयाचं प्रतीक म्हणून गिरिया इथल्या रामेश्वर मंदिरापाशी उभी करून ठेवली. या धुळपांचा वाडा विजयदुर्ग गावालगतच एका उंचवट्यावर आहे. वाड्याच्या माडीवरील दिवाणखान्यातल्या भिंतीवर पेशवे काळातील जुनी रंगीत भिंतीचित्र रंगवलेली आहेत. विजयदुर्गापासून 3 किलोमीटरवर असलेल्या गिरिये इथे खडक खोदून आंग्रे यांनी एक आरमारी गोदी तयार करून घेतली. 350 फूट लांब आणि 225 फूट रुंद अशी ही गोदी आहे. 500 टनी जहाज सामावून घेईल इतकी या गोदीची क्षमता आहे. याच गिरिये गावात रामेश्वराचं सुंदर मंदिर आहे. नाना फडणवीस यांचे बंधू गंगाधर पंत हे मंदिर बांधलं. मंदिरापर्यंत जायला डोंगर पोखरून 150 मीटर लांबीचा रस्ता खोदून काढलेला आहे. या मंदिरावर सुद्धा पेशवेकालीन चित्रकला बघायला मिळते. आरमारासाठी अगदी नेमक्या जागी शिवरायांनी उभारलेल्या या विजयदुर्ग किल्ल्यानी पुढे अनेक लढाया बघितल्या. मराठी आरमारांनी परकीयांचे केलेले कित्येक पराभव या किल्ल्यानी मोठ्या अभिमानाने अनुभवले. मराठी आरमाराचा दरारा याच्याच काळात निर्माण झाला. या किल्ल्यापासून पश्चिमेला असलेल्या समुद्रात एक प्रवाळयुक्त बेटावर आंग्रे यांचा नाविक तळ होता. यालाच आंग्रिया बँक असं म्हटलं जातं. अशा कित्येक घटनांचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग किल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे. तो वाघोटण खाडीच्या मुखाशी. शिवरायांची दूरदृष्टी आणि पुढे कान्होजी आंग्रे आणि धुळप यांनी परकीय आरमाराची उडवलेली धुळधाण या किल्ल्यानी पाहिली आहे. गोविंदाग्रजांनी या जलदुर्गाचं अगदी नेमक्या शब्दात केलेलं वर्णन म्हणजे सिंधुदुर्ग हा विजयदुर्ग हा ही अंजनवेल
दर्यावर्दी मर्दुमकीची महती सांगेल. धन्यवाद.